नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी भेट देत आहोत जे बाहेरच्या जगासाठी फारसे परिचित नाही। कराड चिपळूण हायवेवर हेलवाग गावापासून 2 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण म्हणजेच श्री क्षेत्र दत्तधाम आहे। हे मंदिर कोयना नदीची उपनदी कापना नदीच्या तटावर आहे। तसेच हे ठिकाण चारी बाजूने जंगलाने वेढलेले आहे। चला आता आपण मंदिराकडे जाऊया। या मंदिराच्या आजूबाजूला कुठलीही गाव किंवा वस्ती नाही, पूर्णपणे जंगलाने वेढलेले हे ठिकाण आहे। साधारण 300 पायऱ्या चढून आपण मंदिरापाशी पोहोचतो। या मंदिराची स्थापना परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे यांनी 8 मार्च 1990 रोजी केली। पायऱ्या चढतानाच सुरुवातीला श्री हनुमानाचे मंदिर लागते। पायऱ्या सुस्थितीत असून त्यावरून पुढे आम्ही मार्गस्थ झालो। पायऱ्या चढायला सोप्या असून आजूबाजूला गर्द झाडी आहेत। मार्गशीर्ष पौर्णिमेमध्ये येणारी दत्तजयंती इथे मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते। येथे भाविकांची वर्दळ कमी असल्यामुळे मंदिराच्या मुख्य गेटला कुलूप लावलेले असते, परंतु त्या गेटला एक घंटी लावलेली आहे। ती वाजवल्यानंतर आश्रमातील साधकांकडून गेट उघडले जाते। मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ असून नीटनेटका आहे। याच ठिकाणी म्हणजे 8 मार्च 1990 रोजी परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे यांनी श्री नरसिंह सरस्वती महाराज यांची 175 किलो वजन असलेली पंचधातूच्या मूर्तीची स्थापना केली। मनाच्या शांतीसाठी तसेच एका वेगळ्या अनुभूतीसाठी या ठिकाणाला जरूर भेट द्या।